रमेश व्यंकय्या गुर्रम निर्मित प्रेमा या मराठी सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. अभिनेत्री मानसी नाईक हिच्या हस्ते या चित्रपटाची ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली. या प्रसंगी चित्रपटाच्या ट्रेलर व गीताची झलकही दाखवण्यात आली. या चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहिली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. मी गुलाबी नोट 2000 ची हे ठसकेबाज आयटम सॉन्ग रेश्मा सोनवणे यांनी गायले असून या गाण्यावर मानसी नाईक प्रेक्षकांना थिरकताना पाहायला मिळणार आहे. हा माझा पहिलाच अनुभव होता आणि अल्बमबद्दल सांगायचं म्हणजे अल्बममध्ये 4 गाणे आहेत, वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. एक आयटम सॉन्ग आहे जे रेश्माने गायलेलं आहे, अतिशय धडाकेबाज गाणं आहे ज्याची चर्चा ऑलरेडी यूट्यूबवर आहे. त्यानंतर एक अवधूत गुप्तेंनी गायलेलं गाणं आहे दुनियेच्या आईचा घो म्हणून, आणि 2 गाणे स्वप्नील दादांनी गायलेले, स्वप्नील बांदोडकर, तेही गाणे अतिशय उत्कृष्ट आहेत. 2000च्या नोटेवरती हे गाणं आहे. मी भरपूर विषय गायले आणि माझ्या आधीच्या गाण्यांवरती तुम्ही जितकं प्रेम केलं, विश्वास दाखवलात, तसाच प्रचंड प्रतिसाद तुम्ही या गाण्याला नक्की द्याल ही माझी खात्री आहे. कारण विषय पण असा आहे की या 2000च्या नोटेची झलक बघण्यासाठी जे आपण इतके तरसलो होतो आणि जेवढी उत्सुकता होती, तर हीच 2000ची नोट आपल्याला मानसीच्या थ्रू तुम्हाला ऐकायला मिळते की काय म्हणते की मी नव्हतेच 500 हजाराची, मी गुलाबी नोट 2000. व्हॉट शुड आय से, आय एम कम्प्लिटली स्पीचलेस. कारण मी हे गाणं अजिबात बघितलं नव्हतं आणि आज मी त्याचं एडिट बघितलं पहिल्यांदा आणि आय एम व्हेरी ग्लॅड, आय एम व्हेरी हॅपी अँड फीलिंग ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस. मला असं वाटतं की या गाण्याने मला चूज केलं, मी या गाण्याला चूज केलं नव्हतं. ह्याच्या अगोदरचे माझे सगळे प्रोजेक्ट ज्या प्रकारे हिट होत आले त्याचं मूळचं कारण आहे अ व्हेरी गुड टीमवर्क आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद. खूप छान वाटतं आहे. काहीतरी वेगळं विधिलिखित आहे माझं आणि रेश्माचं, कारण नेहमीच मला तिचा प्लेबॅक जेव्हा जेव्हा येतो तेव्हा ते गाणं हिटच ठरतं आणि मला असं वाटतं की हे गाणंसुद्धा तुम्ही हिट कराल, सुपर डुपर हिट कराल. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कॅमेरा पर्सन विदित पेडणेकरसह शुभंगी साळवे, मुंबई लाईव्ह.